इयत्ता 10वी विषय मराठी, पद्य विभाग 2, प्रश्न दुसरा, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. त्या प्रश्नामध्ये कवितेच्या रसग्रहण याला 4 गुण आहेत आणि काव्यसौंदर्य याला 2 गुण आहेत. पान नंबर 96 97 या पानावर त्याची माहिती दिली. आपण तो भाग आज पाहणार आहोत. लक्ष द्या. शिशुवर्गात म्हणजे लहान मुलात ताला सुरात बडबडी गीतं म्हणणारा विद्यार्थी जेव्हा मोठा होऊ लागतो तेव्हा लहानपणी गायलेल्या कवितेचा अर्थ त्याला कळू लागतो. किंबहुना मोठ्या वर्गात वृत्त अलंकार शिकल्यानंतर कवितेचं तंत्र त्याला कळू लागतं. कविता वाचताना त्याचं मन एका अनामिक आनंदात भरून जातं. त्याला आनंद वाटतो. कधी डोळ्यात पाणी येतं, कधी मन भरून येतं, मन अंतर्मुख होतं. कधी कवितेतील व्यक्तिचित्र, घटना, नैसर्गिक सौंदर्य डोळ्यासमोर जसंच्या तसं हुबेहूब उभं राहतं. तर त्याला कधी समाजातील वास्तवाच्या दाहक चित्रणाची जाणीव त्याला होते. समाजामध्ये खरोखरच दारिद्र्य आहे त्याची जाणीव होते. या सर्व भावभावनांचा मनात चाललेला व्यापार हे असं का होतं? दारिद्र्य का, दुर्दशा का, हे त्याच्या मनात चाललेलं असतं. म्हणजेच कवितेच्या आस्वादाकडं मन वळतं. मन वळतंय हे लक्षात येतं. कृतीपत्रिकेतील पद्य विभागाच्या मूल्यमापनामध्ये कवितेचं रसग्रहण हा घटक समाविष्ट केलेला आहे. रस या घटकाचा अभ्यास तुम्ही इयत्ता 9वीत आपण केलेलाच आहे. नवरस तो अभ्यास केलेलाच. या इयत्तेत कवितेचं रसग्रहण करता येणं, कवितेचा आस्वाद घेता येणं या दृष्टीनं कवितांचा अभ्यास करायचा आहे. 9वीला आपण नवरस पाहिलेत. शृंगार असेल, रुद्र असेल, वीररस असेल ते पाहिले. तसंच यावर्षी कवितेचा रसग्रहण करता आलं पाहिजे. आपल्याला 10वीला कवितेचा आस्वाद घेता यायला पाहिजे. त्याचा अभ्यास आपण रसग्रहणामध्ये करायचा आहे. कवितेचं रसग्रहण, आशय सौंदर्य काय सांगितलं त्या कवितेत? काव्य सौंदर्य व भाषिक सौंदर्य ही भाषेची 3 वैशिष्ट्ये आहेत. या 3 प्रमुख मुद्द्यांना धरून केलं जातं. रसग्रहण करा. पहिला मुद्दा आशय सौंदर्य लिहायचं. काय आशय आहे? त्याचं काय 4-5-6 ओळी असतील काय. त्यानं काव्य सौंदर्य दुसरा मुद्दा आणि तिसरा भाषिक सौंदर्य. आणि याला 4 गुण आहेत हे लक्षात घ्या. या 3 मुद्द्यामध्ये अगदी स्पष्ट विभाजन केलेलं आपल्याला की विभाजन केलेलं नसतं. 3 वेगवेगळे स्पष्टपणे आपल्याला दिसत नाहीत. ते एकमेकांमध्ये मिसळून गेलेले असतात. म्हणजेच कवितेमध्ये त्यांचा एकत्रित अनुभव हा येत असतो. कवितेत अल्प शब्दातून मोठा आशय व्यक्त झालेला असतो. शब्द जरी कमी असले तरी त्याच्यातून अतिशय मोठा अर्थ अभिप्रेत असतो. कवितेत अचूक आणि चपलक शब्द निवड असते. कल्पनांच्या माध्यमातून कधी प्रतिमामधून तर कधी भाषिक वैशिष्ट्यामधून कवितेचा अभ्यास उलगडायला मदत होत असते. याशिवाय कविता आवडण्याचं, तुम्हाला कविता आवडली का किंवा नाही आवडली याचं कारण हे तुम्हाला सांगता यायला हवं आहे. याशिवाय कवितेतील खालील अंगभूत गुण तुम्हाला माहीत असायला हवेत. कुठले गुण? तर काव्यातील शब्द रमणीय अर्थ व्यक्त करतात. दुसरा, शब्द उत्कट भावनेचा सहज उद्रेक करतात. आणि तिसरा गुण, शब्दांना आंतरिक लय असते. अशी रचना तालबद्ध असते. म्हणजे यमक जुळलेलं असतं. वरील सर्व मुद्दे लक्षात घेऊन कवितेचा अभ्यास केल्यास कवितेचा आशय, भाषा सौंदर्याचा एकत्रित अनुभव घेता येतो. लक्षात ठेवा की संपूर्ण कवितेऐवजी कवितेतील काही ओळीचं रसग्रहण करायचं असेल, संपूर्ण कवितेच्या ऐवजी काही ओळीचं रसग्रहण करायचं असेल तर तेही त्या मुद्द्याला धरूनच करता यायला हवे. संपूर्ण कवितेचं रसग्रहण करायला विचारलं तर संपूर्ण कवितेचं, नुसतं त्या ओळी विचारल्या तर त्या ओळीला अभिप्रेत असलेला अर्थ त्या ओळीचंच फक्त रसग्रहण करता यायला पाहिजे.
प्रत्येक ओळीच्या बाबतीत सगळेच मुद्दे लागू पडत असतील असं नाही, परंतु त्या ओळीतील आशयाचं काव्य सौंदर्य उलगडता यायला हवं, हे महत्त्वाचं. आता रस गरम करताना आशय सौंदर्य पहिला मुद्दा लिहायचा आहे. त्यामध्ये काय लिहायचं आपल्याला? कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतून संदेश काय दिलाय, उपदेश काय केलाय, मूल्य काय कवितेचं, आणि कवितेतून मिळणारा एकत्र अनुभव, हे आशय सौंदर्यामध्ये लिहायचं. दुसरा मुद्दा रसग्रहणाचा काव्य सौंदर्य, म्हणजे यामध्ये आलेले अलंकार, कुठला रस, विविध कल्पना कशा मांडलेत, त्या कल्पनाची प्रतिमा, विविध भावना आलेत का, हे काव्य सौंदर्यामध्ये लिहायचं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे रसग्रहणाचा भाषिक वैशिष्ट्य. कवीची भाषा कशी आहे, ग्रामीण भाषा आहे का बोली भाषा आहे का संवाद साधल्या भाषेमधून का निवेदनात्मक आहे, चित्रदर्शी आहे, शब्दालंकारित आहे, आंतरिक लय आहे का, नाद माधुर्य आहे का, वृत्त कोणतं त्याच्यामधून येत आहे का, हे त्याच्यामध्ये लिहावं. आता त्यानंतर आपलं पुढचा भाग आहे काव्य सौंदर्याला 2 गुणांवर आधारित कृती विचारली जाते. आता काव्य सौंदर्य म्हणजे काय बघा. काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कवितेच्या वाचनानं अथवा ऐकल्यानं, श्रवणानं मनावर झालेल्या संस्कारांना शब्दात्मक रूप देणं होय. काव्य सौंदर्य म्हणजे काय, तर काव्य सौंदर्याची अभिव्यक्ती म्हणजे कविता वाचली किंवा ऐकली, आपल्या मनावर काय संस्कार झाले ते शब्द, त्याला शब्दाचं रूप देणं म्हणजे काव्य सौंदर्य. कवीची मूळ संकल्पना, भावना, विचार यांच्या सजावटीसाठी कवीनं केलेली विशिष्ट मांडणी, योजलेले शब्दालंकार, अवलंबलेली वृत्त, त्याचप्रमाणे कवीनं निर्मिलेल्या सृष्टीचं आपल्या मनावर झालेले संस्कार आणि त्यावरून आठवणारी इतर क्षेत्रातील साम्यस्थळं, सारखेपणा, याचा एकत्रित परिणाम हा काव्य सौंदर्यामध्ये असतो. कविता आवडण्याचं वा न आवडण्याचं कारण समर्पक शब्दात सकारण कथन करणं म्हणजेच काव्य सौंदर्य जाणणं. हे लक्षात घ्या. का आवडली का नाही आवडली याला सुद्धा काव्य सौंदर्यच असं म्हणायचं. काव्य सौंदर्यामध्ये विचार सौंदर्य, तर काव्य सौंदर्य लिहित असताना त्याच्यामध्ये विचार सौंदर्य, आशय सौंदर्य आणि भाव सौंदर्य अशा वेगवेगळ्या गोष्टीचा समावेश असतो आणि ते एकत्रित लिहायचं असतं. कवितेचा विचार, आशय, भाव या तिन्ही वेगवेगळ्या संकल्पना असल्या तरी त्यांच्यातील विभाजन रेषा तितकीशी स्पष्ट नसते, कारण त्या परस्पर एकमेकाशी संबंधित असतात. म्हणजे काव्य सौंदर्य लिहिताना हे तिन्ही एकत्र लिहिलं पाहिजे. अर्थ सौंदर्य, विचार सौंदर्य आणि भाव सौंदर्य. प्रसंगानुरूप व्यक्तिपरत्वे या संज्ञा वापरल्या जातात. त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण दिलंय खाली, त्याचा अभ्यास करा. कवी एखादा विषय मांडत असतो. कवी उदाहरण सांगायचं झालं तर आश्वासक चित्र या कवितेत स्त्री पुरुष समानता हा विषय मांडलाय. स्त्री आणि पुरुष समानता यावी हा विषय आहे. आकाशी झेप गेरे या कवितेत श्रमाच्या मूल्याचा विचार मांडलेला आहे. आकाशी झेप घे, कष्ट कर, श्रम कर, मोठा हो. कवितेत वेगवेगळ्या भावभावना प्रगट झालेल्या असतात. दुसरं एक उदाहरण, वस्तू या कवितेत निर्जीव वस्तूविषयी कवीची संवेदनशीलता प्रगट होत असते. निर्जीव वस्तू असेल तर तिलाही जीव आहे, मन आहे, अशा अर्थाने. आता तुमच्या लक्षात येईल की कवितेचा विषय आशय म्हणजे काय सांगितलंय, कवितेत मांडलेले विचार काय विचार आहेत, कवितेतील मूल्य, दिलेला संदेश आणि भावना या सगळ्यामधून काव्य सौंदर्य हे प्रगट होत असतं, निर्माण होत असतं. त्यामुळं काव्य सौंदर्याचा अभ्यास करताना प्रत्येक मुद्द्याचा विचार करावा लागतो. कृतीपत्रिकेत काव्य सौंदर्य अंतर्गत येणाऱ्या विचार सौंदर्य, भाव सौंदर्य आणि अर्थ सौंदर्य यावर आधारित कृतीचा अभ्यास खालील मुद्द्यावर आपण करूया. आता काव्य सौंदर्य अभ्यासताना अर्थ सौंदर्य, पहिला मुद्दा अर्थ सौंदर्य महत्त्वाचा आहे. कवितेचा विषय, कवितेची मध्यवर्ती कल्पना, आशयाला पुढे नेणारा विषय, शब्दाचा चपलक वापर, अर्थछटा, अर्थ काय निघतो, अलंकार, हे तिथं पाहिलं पाहिजे. तर विचार सौंदर्याचा काव्य सौंदर्य लिहिताना काय पाहिलं पाहिजे, कवितेतून व्यक्त होणारा विचार, कधी सर्वसमावेशक तर कधी नेहमीपेक्षा वेगळा अनुभव,
अंतर्मुख होऊन केलेला विचार त्या कवितेत काय सांगितलं आहे. त्यानंतर काव्यसौंदर्य लिहिताना भावसौंदर्य सुद्धा लिहिलं पाहिजे. कवितेतून व्यक्त होणारा भाव, वाच्यार्थ, वाचलेला अर्थ वेगळा आणि प्रत्यक्षात भावार्थ काय भावतोय, त्यात भावनेचा आविष्कार काय, संवेदनशीलता, रस, कल्पना, प्रतिमा याचा विचार आपण केला पाहिजे. लक्षात घ्या, 16 गुणाला आपल्याला कवितेवरले प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला 10वीच्या ग्रुपवर तक्ता एक पाठवलेला आहे. अजून एक तक्ता मी पाठवणार आहे. तो दोन्ही तक्ते वहीमध्ये लिहून घ्या. त्या तक्त्यामध्ये कवितेचं नाव, त्याच्यातून काय सांगितलं, विचार, मध्यवर्ती कल्पना, विषय, असे कुठल्या रचना प्रकार, हे सगळं त्या तक्त्यामध्ये आहे. म्हणजे तो वहीमध्ये लिहा. रसग्रहण आणि काव्यसौंदर्य लिहिण्यासाठी तो अतिशय उपयुक्त आहे. दोन्ही तक्ते तुम्हाला देतोय मी. दुसरा तक्ताही लवकर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवतोय. ते दोन्ही तक्ते कवीमध्ये लिहून काढा. साधारणतः हे 6 मार्काचा तुम्हाला 6 मार्कामधून एकही मार्क वाया जाणार नाही अशा प्रकारचे दोन्ही तक्ते या रसग्रहण आणि काव्य सौंदर्य यासाठी ज्या काही 10-12 कविता आहेत त्या कवितेवरला तक्ता मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला देतोय. तो लिहून काढायचा आहे. दोन्ही तक्ते लिहून काढायचे कवितेचे. ठीक आहे, आपण इथं थांबूया.